श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा जो डिसेंबर महिना आहे तो त्यांच्यासाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, त्यांचे वैवाहिक जीवन कसे असणार आहे, प्रेम प्रकरण कसं असणार आहे, नोकरदार व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघूया मित्रांनो की मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो बघा की अतिशय धाडसी आणि आपल्या कामाच्या प्रती एकदम इमानदार अशी रास म्हणजे मेष राशीचे व्यक्ती हे अतिशय धाडसी असतात. आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं की पहिल्यांदा त्या संकटाला सामोरे जाणारे लोक म्हणजे मेष राशीचे लोक असतात. बघा मित्रांनो की मेष राशीचे लोक धाडसी असतात, परंतु त्यांचा एकच त्यांच्यामध्ये दोष असतो की त्यांना राग लवकर येत असतो. त्यांना चिडचिडेपणा, त्यांना खोटेपणा अजिबात आवडत नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्या कामाचं जरी असलं तर त्यांना खोटं बोलणे अजिबात आवडत नाही. आणि जर त्यांच्या कामाचं जर एखादी गोष्ट असली परंतु ती खोटी होत असेल तर त्यांना ती आवडत नसती. म्हणजेच काय की सत्य वागणारी रास म्हणजे मेष रास. आणि मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय सत्यवादी असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा खोटारडेपणा आपल्या आयुष्यामध्ये आवडत नाही. आणि मित्रांनो बघा की मेष राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय धाडशीही असतात. अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना कसा असणार आहे तो आता आपण जाणून घेऊया. म्हणजेच काय की डिसेंबर 2024चे सविस्तर राशीफळ आता आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना आरोग्याच्या बाबतीत कसा असणार आहे. मित्रांनो बघा की आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. त्यांना आरोग्य त्यांचे उत्तम असणार आहे, परंतु छोटे छोटे जे मोसमी आजार असतात, म्हणजेच काय की ऋतू बदलाचे जे आजार असतात, म्हणजे सर्दी खोकला ताप थंडी हे थोडेसे त्यांना जाणवतील, परंतु बाकीचा त्यांना येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघा की येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये आळस थोडंसं तुमच्यामध्ये जास्त असेल. थोडंसं तुम्हाला आळसपणा जाणवेल, कुठलंही काम करण्याची तुमची इच्छा राहणार नाही. परंतु तुमचा जर आळसपणा झटकून जर तुम्ही काम केलं तर येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. थोडंसं व्यायामाकडे लक्ष द्या, मानसिक आरोग्य तुमचं जपा. मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्ही योग आणि व्यायाम नक्की करा. योग आणि व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. थोडंसं 15 डिसेंबर नंतर तुमचा प्रवास होणार आहे, त्यामुळे प्रवासात तुमचं खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा. प्रवासात खाण्यापिण्याकडे जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला पोटाचे जे दुखणे आहेत ते दुखणे सतावणार नाही. म्हणजेच काय की मित्रांनो लक्ष ठेवा की छोटे छोटे जे प्रवास तुमचे होतील त्या प्रवासात खाण्यापिण्याकडे काळजी घ्या. जे तुम्हाला आरोग्याला अपायकारक होईल असं सेवन तुम्ही शक्यतो टाळा. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात थोडंसं तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो, परंतु पोटाचा त्रास टाळण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. त्यानंतर बघा मित्रांनो की शिक्षण म्हणजेच काय की विद्यार्थी वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना हा कसा असणार आहे. येणारा डिसेंबर महिना विद्यार्थी वर्गासाठी थोडासा विचलित करणारा असेल. त्यांचे मन स्थिर राहणार नाही, त्यांच्या अभ्यासात लक्ष राहणार नाही. परंतु 15 डिसेंबर नंतर मात्र विद्यार्थी वर्गाचे अभ्यासात लक्ष लागेल. तुमची जर 15 डिसेंबर नंतर परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. 15 डिसेंबर नंतर तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल तर ते ॲडमिशनसुद्धा तुमचं काम पूर्ण होऊ शकतो. जर तुम्हाला 15 डिसेंबर नंतर परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल, उच्च शिक्षणासाठी तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे.
15 डिसेंबर नंतर तुमची सर्व जी कामे, महत्त्वाची कामे आहेत ती पूर्ण होऊ शकतात. म्हणजेच काय की विद्यार्थी वर्गासाठी 15 डिसेंबर नंतरचा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की प्रेमजीवन. जर तुमचं प्रेमजीवन चालू असेल किंवा एखादं प्रेम चालू असेल तर ते प्रेम प्रकरणात तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात यश मिळणार आहे. तुमचं प्रेम प्रकरण तुमच्या लग्नापर्यंत जाऊ शकतं. म्हणजेच काय की तुमचं लग्नही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकतं. फक्त आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात जाणार आहे. त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन हे डिसेंबर महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अतिशय सामंजस्याने वागणार आहात. तुमचे जोडीदार आणि तुम्ही मिळून एखादा चांगला प्लॅनिंग करणार आहात. एखादा चांगला भागीदारी व्यवसायसुद्धा तुम्ही दोघे मिळून टाकू शकता. तुमच्या जोडीदाराचं मात्र थोडंसं एक डिसेंबर महिन्यात कामात लक्ष असेल किंवा ते कामात व्यस्त असतील. परंतु कामात जरी व्यस्त जोडीदार तुमचा असेल तर तुम्ही रागवू नका, चिडचिडेपणा कमी करा आणि तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून सामंजस्याने एखादं काम करणार आहात आणि तुम्ही फिरण्यासाठी सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात जाणार आहे. कुटुंबातील वातावरण सुद्धा तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबात एखादा नवीन पाहुणा सुद्धा येऊ शकतो. त्या पाहुण्याच्या आगमनामुळे तुमचं कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं राहणार आहे. कुटुंबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळणार आहे आणि येणारा डिसेंबर महिना तुमचं आणि कुटुंबाचं वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे आणि तुम्ही स्वतःची प्रगतीसुद्धा कुटुंबामार्फत करून घेणार आहात. त्यानंतर बघा की भाग्य. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुमचं भाग्य अतिशय चांगलं असणार आहे. तुम्हाला तुमच्या भाग्य चांगलं असल्यामुळे तुम्हाला पैशाची आवकसुद्धा वाढणार आहे. पैशाची आवक तुमची चारही बाजूने वाढल्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूकसुद्धा करणार आहात. तुम्हाला गुंतवणुकीचे नवीन मार्ग सापडणार आहे. मित्रांनो बघा की गुंतवणूक करत असताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जे गुंतवणुकीतील तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घेतला पाहिजे. बचतीची सवय लावा. जर तुम्हाला अनावश्यक खर्च टाळता येत असेल तर तो तुम्ही अनावश्यक खर्च नक्कीच येणाऱ्या डिसेंबर महिन्यात टाळा आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुमची पैशाची आवक अतिशय चांगली होणार आहे. पैशाची आवक जरी चांगली होत असली तरी तुमचा खर्चसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा, गुंतवणूक करा, बचत करा आणि बचत आणि गुंतवणूक तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर बघा की नोकरदार वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर कामावर खुश राहतील. नोकरदार वर्गाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात पगारवाढसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. तुमची प्रगती तुमच्या नोकरीमध्ये होणार आहे. मेष राशीचे व्यक्ती हे अतिशय कामात तरबेज असतात. आपल्या ज्या नवीन कल्पनेच्या जोरावर तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या मनात तुमचं घर करणार आहे आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहून तुम्हाला बढतीसुद्धा देऊ शकतात. नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढसुद्धा मिळू शकते. त्यानंतर बघा की नोकरीमध्ये अतिशय चांगलं वातावरण राहणार आहे. तुमचे जे सहकारी असतील, तुमच्यासोबत जे काम करणारे व्यक्ती असतील, अशा व्यक्तींबरोबर तुमचं नोकरीमधलं वातावरण हे अतिशय आनंदात जाणार आहे. डिसेंबर महिना तुम्हाला एकदम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणार आहे. तुमचं कामसुद्धा चांगलं असणार आहे आणि कामातील वातावरणसुद्धा आनंदाचं असणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना डिसेंबर महिन्यात 15 डिसेंबर नंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊन आला असेल त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं सुद्धा येऊ शकतो. म्हणजेच काय की नोकरदार वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. अतिशय चांगलं वातावरण तुमच्या कामात राहणार आहे. तुमचं सुद्धा कामात मन लागणार आहे आणि तुमचं कामात मन लागणार असल्यामुळे तुमची सगळी कामं येणाऱ्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहेत. त्यानंतर बघा की व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो थोडासा चढ उताराचा असणार आहे. तुमचे कस्टमर कमी होतील, परंतु जेवढे कस्टमर होतील त्यात तुम्हाला चांगला नफा देऊन जातील. व्यवसाय थोडासा कमी असेल, परंतु जेवढा व्यवसाय तुम्ही करणार आहात त्या व्यवसायात तुम्हाला नफा नक्कीच मिळणार आहे. म्हणजेच काय की व्यावसायिक बाबतीत तुम्हाला थोडंसं चढ उतार अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे उताराला घाबरू नका. चढ आला की थोडासा संयम ठेवा. चढ उतार हा आयुष्याचा एक भागच आहे. त्यामुळे व्यवसाय करताना थोडंसं मन लावून व्यवसाय करा.
त्यानंतर बघा महिला वर्गासाठी, मेष राशी महिला असतील त्या महिलांना येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. त्यांची धावपळ होणार आहे. धावपळ होत असल्यामुळे थोडीशी कामावर तुम्हाला ताण जाणवणार आहे, परंतु काम करत असताना लक्षपूर्वक काम करा. थोडंसं सावधानगिरी बाळगूनच काम करा. कामात जर तुम्ही काम करत असताना थोडंसं सावकाशपणे हळुवारपणे ते काम करा. तुमची गाडी जर चालवत असाल तर गाडीच्या वेगावर तुम्ही नियंत्रण ठेवा. स्वयंपाकघरात काम करत असाल तर स्वयंपाकघरात काम करत असताना सावधानगिरीने काम करा. महिलांनी विशेष करून तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी घ्या. आणि येणारा जो डिसेंबर महिना आहे तो महिला सोने नाण्याची खरेदी करू शकता, एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. मित्रांनो बघा की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. त्यांच्या मनात जर एखादं वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर त्यांना खरेदी करायचं असेल तर ते नवीन घर खरेदी करण्याची सुद्धा चांगले योग येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुमचे आहेत. मित्रांनो फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे, तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला काय सांगते याकडे तुम्ही लक्ष द्या. थोडासा संयम ठेवा आणि संयम ठेवूनच तुम्ही प्रत्येक काम नक्की करा. काही उपाय देखील तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. दर शनिवारी तुम्हाला जर जमत असेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. ज्या व्यक्तींना दररोज हनुमान चालिसा वाचायला जमत असेल तर त्यांनी दररोज हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्याला जलसुद्धा अर्पण करायचे आहे. म्हणजेच काय की उगवत्या सूर्याला जर तुम्ही जल अर्पण केले तर येणारा काळ तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला बुध ग्रहाचा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे, मंगळ ग्रहाचा मंत्र म्हणायचा आहे. मित्रांनो बघा की हे छोटे छोटे जर उपाय तुम्ही जर केले तर येणारा डिसेंबर महिना हा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. थोडंसं फक्त प्रवासात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो तुम्ही जर रागावर नियंत्रण ठेवले तर तुम्ही जग जिंकल्यासारखे आहात. मेष राशीचे व्यक्ती या रागावर जर नियंत्रण ठेवले तर जग जिंकू शकतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.